आता ही गोष्ट सर्वांना माहिती आहे की युपीएससी आणि एमपीएससी राज्यसेवा हे दोघं सारखे झाले. इव्हन माहिती आहे दोघांचा स्लॅबच जो दिलेला आहे प्री आणि मेनचा सारखा करण्यात आला साधारण. बरोबर. मग यासाठी मी नेहमी सांगतो तुम्हाला की जरी तुम्ही एमपीएससी राज्यसेवा करतायत तरी तुम्हाला इंग्लिश यायलाच पाहिजे. बरोबर. त्याचं कारण काय माहितीये हे आपल्याला युटिलाइज होतं किंवा उपयोगी पडतं ते इंटरव्ह्यूच्या वेळेस. आपल्याला माहिती नाही जो पॅनल बसतोय त्या पॅनल मध्ये कोण बसलेला आहे साधारण. त्यापैकी एखादा व्यक्ती असतोच तसं. ओके. ही इज गोइंग टू टेस्ट यू. तो काय करतो माहितीये थोडंसं इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय की तू बघतो की या व्यक्ती थोडंफार इंग्लिश येतं का नाही येतं. जरी आपण महाराष्ट्रापुरता विचार करतोय तरी पण आपल्याला इंग्लिश यायलाच पाहिजे. ओके. कारण का असं माहितीये जे काय असतात अधिकारी त्यांना समटाईम अशा ठिकाणी पण जावं लागतं की ज्या ठिकाणी इंग्लिशचा वापर केला जातो. मी नेहमी म्हणतो मातृभाषेवर प्रेम करा. मातृभाषा यायलाच पाहिजे. परंतु यासोबत इंग्लिश सुद्धा गरजेचं तुम्हाला. राईट. तुम्हाला लिहिता बोलता दोघं यायला पाहिजे साधारण. अजून एक बघा मेन मध्ये जो पेपर असतो एसे निबंधाचा. राईट. म्हणजे इंग्लिश कंपल्सरी मध्ये असतोच तुम्हाला. हा. मग तिथे तुम्हाला इंग्लिश रायटिंगचा युटिलाइज होऊन जातो. म्हणून बोलणं आणि लिहिणं दोघं यायला पाहिजे तुम्हाला साधारण.